नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जे आहे ते आपण डिपार्टमेंटल PSI 2023 जी मुख्य परीक्षेसाठी जो काय आपला कायदा कायदा म्हणजेच विधी हा जो पेपर असतो त्याच्यामध्ये आपल्याला किरकोळ कायदे म्हणजे मायनर ॲक्टमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये आपला 2 नंबरचा जो कायदा आहे तो महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949. तर या कायद्यामध्ये जी काय आपल्याला अभ्यासक्रमासाठी जी कलमं दिलेली आहेत त्या अभ्यासक्रमावर दिलेल्या कलमामध्ये जे आपल्याला परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रथम आपण प्रश्न बघूया वर्सवाईज आणि त्याच्यानंतर जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न उत्तरे त्याच्यानंतर जे आपल्याला प्रश्नामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय पण आपण बघूया आणि त्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. तसेच जे काही महत्त्वाचे आहेत कलम त्या संदर्भात आज आपण चर्चा करूया. तर आपण बघूया की 2008 साली जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला कलम 2 आणि 7 कलम 2 पोटकलम 7 म्हणजेच हे कलम 2 जे आहे ते व्याख्या कलम आहे. त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तसेच प्रकरण 9 म्हणजेच 9 जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे अधिकार, कर्तव्य व कार्यपद्धती याच्यामधील कलम जे आहे ते आपल्याला 126 या कलमावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर 2011 साली जी परीक्षा झालेली आहे तर आपल्याला इथं अभ्यासक्रमामध्ये प्रकरण 1 आहे त्याच्यामध्ये प्रारंभिक व्याख्या म्हणजेच हे 2 नंबर कलम आहे ते आहे. त्याच्यानंतर प्रकरण 7 जे आहे प्रकरण त्याच्यामध्ये अपराध आणि शिक्षा या संदर्भात तरतुदी आहेत. त्याच्यानंतर प्रकरण 9 जे आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे अधिकार, कर्तव्य व कार्यपद्धती. तर अशा प्रकारे हा जो आहे तो आपल्याला अभ्यासक्रम आहे. तर महत्त्वाची जी कलमं आपल्याला परीक्षेमध्ये कोणकोणते कलमावर प्रश्न विचारलेले आहेत ते आपण इथं थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता त्याच्यानंतर जी दुसरी परीक्षा झालेली आहे ती माझ्याकडे जे काही पेपर अवेलेबल आहेत त्याच्यातलेच मी कलम घेतलेले आहेत. कारण कलम 2011ची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये कलम 89 म्हणजे प्रकरण 7 अपराध व शिक्षा याच्या संदर्भात इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर प्रकरण म्हणजे ते 7वं प्रकरण आहे आणि तिसरी परीक्षा म्हणजे 2013ची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलम 24 आणि कलम 119 या संदर्भात प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 2016ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कलम 89 आणि कलम 66 या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर जी आहे ती आपली 2017ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला कलम 68 आणि कलम 66 या संदर्भात म्हणजे शिक्षेसंदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आणि 6वी परीक्षा म्हणजेच 2021ची जी लेटेस्ट परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला कलम 2 आणि 23 हे जे आहे व्याख्या कलम 2 पोटकलम 23 म्हणजेच हे 2 हे कलम व्याख्या कलम आहे आणि 23 ही पोटकलम म्हणजे 23 पोटकलम जे आहे त्याच्यामध्ये ती व्याख्या आपल्याला विचारलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे काय या कलमांवर आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे ते प्रश्न विचारलेले आहेत. तर ही आपण इथं महत्त्वाची कलमं आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर जर अभ्यासक्रम बघायचा म्हटला तर आपल्याला कलम 2 आहे त्याच्यामध्ये पुढे म्हणजेच हा अभ्यासक्रम आहे तो आपण प्रश्न बघितल्यानंतर आपण अभ्यासक्रम वगैरे सविस्तर माहिती बघणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपण सुरुवात करूया. डिपार्टमेंटल PSI 2008ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जे आहे ते आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न बघूया आणि ते आपल्याला प्रश्नाचं उत्तर आणि जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायासंदर्भात पण आपण आज चर्चा करूया. तर कलम 2 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 बॉम्बे दारूबंदी कायदा 1949 मधील कोणत्या कलमामध्ये दारूचा गुत्ता ह्या संबंधी व्याख्या दिलेली आहे. इथं आपल्याला कलम हे दिलेले आहेत पर्याय 1 कलम 2 पोटकलम 2 दुसरा पर्याय आहे कलम 2 पोटकलम 7 तिसरा पर्याय आहे कलम
2 पोटकलम 8 आणि चौथा पर्याय आहे कलम 2 आणि 10. तर इथं या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर दारूचा गुत्ता या संदर्भात आपल्याला विचारलंय. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर कलम 2.7 हे जे आहे याच्यामध्ये दारूचा गुत्ता याची जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. इथं आपण बघूया की कलम 2 दारूचा गुत्ता या संदर्भात आपण आता जी आहे ती व्याख्या बघूया. दारूचा गुत्ता याचा अर्थ जी कोणतीही जागा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल किंवा तिचा तो भोगवटा करीत असेल, वापर करीत असेल, ती ताब्यात ठेवीत असेल किंवा तिच्यावर देखरेख ठेवीत असेल किंवा तिची व्यवस्था पाहत असेल किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवीत असेल किंवा जी तिचा वापर केल्याबद्दल किंवा तिच्यात दारू पिण्याची सोय केल्याबद्दल आकार घेऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अशा व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा कमाईसाठी दारू पिण्याची किंवा कोणतेही मादक औषधे द्रव्ये सेवन करण्याची परवानगी दिली असेल अशी जागा आहे व त्यात या अधिनियमान्वये दिलेल्या लायसन्स वाचून एकापेक्षा अधिक व्यक्तीकडून दारू पिण्याकरिता किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याकरिता जिचा वारंवार उपयोग करण्यात येतो त्या क्लबच्या जागेचा किंवा कोणत्याही इतर जागेचा समावेश होतो. तर अशा प्रकारे ही आपल्याला कलम 2.7 हे इथं जो प्रश्न विचारला आहे तो आणि त्याच्या संदर्भात इथं हे कलम 2.7 म्हणजे दारूचा गुत्ता ही जी आहे ही व्याख्या आहे. तर इथं आपल्याला थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर लक्षात ठेवायचे काय तर दारूचा गुत्ता कलम 2.7 म्हणजे दारूचा गुत्ता अशा प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्याच्या संदर्भात आपण हे थोडक्यात म्हणजे हे जे आहे हे स्पष्टीकरण आपण जे आहे ते बेर ॲक्ट्स जे आहेत आपले त्याच्यातनं घेतलेलं आहे मी स्पष्टीकरण. आता त्याच्यानंतर जे आपल्याला आता पर्याय विचारलेले आहेत त्या पर्यायासंदर्भात पण आपण माहिती घेऊया. कारण की आता येणारी जी परीक्षा आहे त्याच्या संदर्भात आपल्याला तयारी करायची आहे ना. मग आपण जे पर्याय दिलेले आहेत त्या संदर्भात पण माहिती बघूया. आता कलम 2.2 याच्यामध्ये आपल्याला बाटलीत भरणे म्हणजे काय तर त्याचा अर्थ म्हणजे त्याची व्याख्या दिलेली आहे. याचा अर्थ त्याचे व्याकरणदृष्ट्या होणारे फेरफार धरून विकण्यासाठी कोणताही पदार्थ पिंपातून किंवा इतर भांड्यातून काढून तो बाटली, बरणी, कुपी, घट होतो किंवा तत्सम पात्र यात भरणे असा समजावा. मग त्यासाठी माल तयार करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा उपयोग केला असो व नसो त्यास काय बोलतात तर बाटलीत भरणे. या शब्दप्रयोगात पुन्हा बाटलीत भरणे याचा पण समावेश होतो. तर अशा प्रकारे हे जे आहे कलम 2 पोटकलम 2 ची जी आहे ती व्याख्या आहे म्हणजे बाटलीत भरणे याची जी आहे ती व्याख्या आहे. आता पोटकलम म्हणजेच कलम 2 आणि पोटकलम 8 देशी दारू या शब्दाची व्याख्या काय आहे तर यात भारतात उत्पादन केलेल्या किंवा तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारूंचा समावेश होतो. आणि कलम 2.10 याच्यामध्ये जी व्याख्या आहे ती बघूया आपण. कलम 2 आणि पोटकलम 10 याच्यामध्ये विप्रकृत याचा अर्थ आहे तर याचा अर्थ मनुष्याच्या सेवनास अयोग्य करण्याकरिता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे असा आहे. तर अशा प्रकारे हे जे आहे हे इथं व्याख्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत आणि त्यांची आपण थोडक्यात इथं माहिती घेतलेली आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कोणत्या कलमामध्ये अधिपत्राशिवाय अटक करणे ही तरतूद आहे? तर इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर 66, 2 नंबर कलम 68, 3 नंबर कलम 126 आणि 4 नंबर कलम 119. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते कलम 126. कारण इथं आपल्याला काय विचारलंय तर अधिपत्राशिवाय अटक करणे म्हणजेच वॉरंट शिवाय अटक करणे असं त्याचा अर्थ आहे. तर इथं आपण आता महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात थोडक्यात माहिती बघूया. कलम 126 काय आहे तर आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा राज्य शासनाने याबाबत योग्य रीतीने अधिकार दिलेल्या कोणत्याही दारूबंदी अधिकाऱ्यास किंवा
कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास या अधिनियमाने असलेली त्याची कर्तव्ये पार पाडण्याचा म्हणजे कर्तव्य पार पाडण्याच्या कामी अडथळा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा या अधिनियमान्वये कायदेशीररित्या अभिरक्षेतून अटकावून ठेवलेल्या व्यक्तीला तो अशा अभिरक्षेतून पळून गेला असेल किंवा त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशा वाचून व अधिपत्रा वाचून अटक करता येईल. तर अशा प्रकारे जी आहे ती त्याची व्याख्या आहे. बरोबर. आता प्रश्न काय दिलाय तर मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कोणत्या कलमामध्ये अधिपत्राशिवाय अटक करणे ही तरतूद आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय कलम 126 असं आहे. आणि आता हे जे आपल्याला कलम दिलेले आहेत त्यांच्या संदर्भात पण आपण माहिती बघूया. कलम 66. कलम 66 काय आहे तर भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शिक्षा. शिक्षा या शब्दाचा समानार्थ शब्द जो आहे तो शास्ती. शास्ती म्हणजे शिक्षा समान असं पण विचारलं जाऊ शकतं. तर इथं जे आहे ते त्याची आपण थोडक्यात माहिती बघूया. 1. जी कोणी व्यक्ती या अधिनियमाच्या तरतुदीचे किंवा तद अन्वये केलेल्या कोणत्याही नियमाचे किंवा विनियमनाचे किंवा तद अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे किंवा तद अन्वये दिलेल्या कोणत्याही लायसन्सचे, परवान्याचे, पासाचे किंवा प्राधिकारपत्राचे उल्लंघन करून कोणतेही मादक द्रव्य अफूव्यतिरिक्त किंवा भांग सेवन करील, वापरील, जवळ बाळगील किंवा तिचे परिवहन करील. कोणतेही ताडी देणारे झाड छेदील किंवा छेदण्याची परवानगी देईल. कोणत्याही झाडापासून ताडी काढील किंवा ताडी काढण्यास परवानगी देईल त्यास सिद्ध अपराध ठरवण्यात आले असता. 1. पहिल्या अपराधाबद्दल आता आपण माहिती बघूया की पहिल्या अपराधाबद्दल 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल व 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. परंतु इथं या शिक्षेसंदर्भात जे आहे ते परंतुक पण दिलेले आहेत. म्हणजेच परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करायच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणाच्या अभावी अशी कैदेची शिक्षा जी आहे ती 3 महिन्यापेक्षा कमी असता कामा नये व दंड जो आहे तो 5,000 रुपयापेक्षा कमी असता कामा नये. म्हणजेच अर्धा होणार. बरोबर. इथं म्हणजे पुरेशी जी कारणे आहेत पुरेशा कारणाच्या अभावी म्हणजे पुरेशी कारणं आपण तर हे इथं जे आहे ते अर्धी शिक्षा होणार. म्हणजे इथं आपल्याला कधी कधी परीक्षेमध्ये जर विचारलं परंतु या कलमाचं परंतु पहिल्या शिक्षेसाठी काय आहे तर त्यासाठी उत्तर जे आहे ते 3 महिन्यापेक्षा कमी असता कामा नये व दंड 5,000 रुपयापेक्षा कमी असता कामा नये. अशा प्रकारे या म्हणजेच पहिल्या गुन्ह्यासंदर्भात म्हणजे पहिल्या अपराधासंदर्भात जे आहे ती शिक्षा आहे. आता दुसऱ्या अपराधासंदर्भात बघूया आपण. दुसऱ्या अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल व 20,000 रुपयापर्यंत इतक्या दंडाची शिक्षा होईल. परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा 6 महिन्यापेक्षा कमी असणार नाही व असा द्रव्यदंड जो आहे तो 10,000 रुपयेपेक्षा कमी असता कामा नये. तर अशा प्रकारे इथे जे आहे ते दुसऱ्यांदा अपराध केला तर ही जी आहे ती अशी शिक्षा होईल. दुसऱ्यांदा अपराध केला तर काय होईल तर 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल व 20,000 रुपयापर्यंत इतक्या दंडाची शिक्षा होईल. परंतु त्याला परंतु पण दिलेलं आहे की न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणाच्या अभावी अशी कारावासाची शिक्षा जी आहे ती 6 महिन्यापेक्षा कमी असणार नाही आणि जो असणार नाही व असा द्रव्यदंड जो आहे तो 10,000 रुपयापेक्षा कमी असता कामा नये. तर
इथं आपण ही माहिती बघितली. आणि तिसरा जो अपराध आहे म्हणजे तिसऱ्यांदा जर कोणी व्यक्ती तोच अपराध करत असेल तर तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधाबद्दल 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल व 20,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. हे इथं महत्त्वाचं आहे. परंतु न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पुरेशा कारणांच्या अभावी अशी कैदेची शिक्षा जी आहे ती 9 महिन्यापेक्षा कमी असता कामा नये व असा दंड जो आहे तो 10,000 रुपयापेक्षा कमी असता कामा नये. तर अशा प्रकारे मित्रांनो या कलमामध्ये जे काय आहे ते आपण इथं पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अपराधासंदर्भात शिक्षा बघितल्या आणि त्याचे जे परंतु आहेत त्या संदर्भात आपण इथं माहिती बघितली. आणि जे पोटकलम आहे ते पण आपण बघूया. 2 नंबर पोटकलम 3च्या तरतुदींना अधीन राहून मादक द्रव्य सेवन केल्यामुळे पोटकलम 1च्या खंड खालील अपराधाबद्दल असलेल्या कोणत्याही न्याय चौकशीत आरोपी व्यक्तीने दारूचे सेवन केले आहे असा आरोप करण्यात आला असेल आणि आरोपी व्यक्तीच्या रक्तातील मद्यार्काचे प्रमाण हे आकारमानातील वजनाने 0.05% कमी नाही असे सिद्ध करण्यात आले असेल तर सेवन केलेली दारू ही औषधासाठी किंवा प्रसाधनासाठी तयार केलेला पदार्थ किंवा जंतुनाशक पदार्थ किंवा द्रावण किंवा मद्यार्क असलेला सुगंधी अर्क किंवा सरबत होते आणि अशा दारूचे सेवन या अधिनियमाचे किंवा त्या अन्वये केलेले कोणतेही विनियम किंवा आदेश याचे उल्लंघन करून करण्यात आले नव्हते हे सिद्ध करण्याची जबाबदारी म्हणजेच भार हा आरोपी व्यक्तीवर असेल आणि न्यायालयात अशा पुराव्याच्या अभावी तद्विरुद्ध अनुमान काढेल. न्यायालय जे आहे ते अशा पुराव्याच्या अभावी तद्विरुद्ध अनुमान काढेल. आणि 3 नंबर पोटकलम 2च्या तरतुदी शासनाने किंवा स्थानिक प्राधिकरणाने चालवलेल्या किंवा त्यांच्या सहाय्याने चालवण्यात येणाऱ्या किंवा धर्मार्थ असलेल्या कोणत्याही रुग्णालयात, आरोग्य सुधारणा गृहात, शुश्रूषागृहात किंवा दवाखान्यात दाखल करून घेतलेल्या रोग्यांवर उपचार चालू असलेल्या मुदतीत त्यांना देण्यात येणाऱ्या मद्यार्काच्या बाबतीत किंवा विहित करण्यात येईल अशा इतर संस्थेत किंवा अशा परिस्थितीत अशा इतर व्यक्तींना कोणतीही दारू घेण्यास लागू असणार नाही. हे जे आहे हे इथं महत्त्वाचं आहे. आता आपण त्याच्यातच जे काय आपल्याला कलम दिलेला आहे कलम 68. कलम 68 काय आहे तर दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल शिक्षा. आता इथं बघूया की जी कोणी व्यक्ती कोणतीही जागा दारूचा सार्वजनिक गुत्ता म्हणून उघडेल, ठेवील किंवा वापरेल अथवा दारूचा सार्वजनिक गुत्ता म्हणून उघडण्यात, ठेवण्यात किंवा वापरण्यात आलेल्या कोणत्याही जागेवर देखरेख ठेवील, तिची व्यवस्था पाहील किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवील किंवा तिच्यातील धंदा चालवण्यासाठी कोणत्याही रीतीने सहाय्य करील, तिला सिद्ध अपराध ठरवण्यात आले असता अशा अपराधाबद्दल 3 वर्षापेक्षा कमी नसेल. इथे शिक्षा काय आहे तर 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 25,000 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. तर अशा प्रकारे कलम 68 मध्ये म्हणजेच इथं आपण जे आहे ते कलम 68 बघितलं. कलम 68 काय आहे तर दारूच्या सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल शिक्षा या कलमामध्ये जी आहे ती देण्यात आलेली आहे. शिक्षा काय आहे तर अशा अपराधाबद्दल 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 25,000 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आता पुढचं जे आपल्याला कलम दिलेले आहे ते बघूया आपण. कलम 119 विवक्षित अपराध
जामीन घेण्यास अयोग्य असणे. याच्यामध्ये जे आहेत ते कलम 65, 67, 67 क व 68 खालील अपराध जामीन घेण्यास अयोग्य असतील. म्हणजेच जे आहेत हे जे आहेत या कलमांना जामीन घेण्यास अयोग्य असतील. आता डिपार्टमेंटल PSI 2011 ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये जो काय आपल्याला प्रश्न आलेला आहे तो प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 3, मद्य निषेध कायद्याअंतर्गत खोटी माहिती पोलिसांना देण्याबद्दल काय शिक्षा सांगितलेली आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. एक वर्षापर्यंत कारावास आणि किंवा दंड. 2 नंबर पर्याय दिलेला आहे 2 महिन्यापर्यंत कारावास, दंड नाही. 3 नंबर 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 10,000 पर्यंत दंड किंवा दोन्हीही. आणि 4 नंबर 3 महिन्यापर्यंत कारावास आणि 1,000 पर्यंत दंड. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 10,000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षा ज्या आहेत त्या दिल्या जाऊ शकतात. म्हणजेच मद्य निषेध कायद्याअंतर्गत खोटी माहिती पोलिसांना देण्याबद्दल काय शिक्षा सांगितलेली आहे. तर ही शिक्षा 6 महिन्यापर्यंत कारावास आणि 10,000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा हे जे आहेत हे दिलेले आहेत. आता इथं आपण बघूया की कलम 89. कलम 89 मध्ये जे आहेत ते हे कलम आहे. कलम 89 हे जी कोणी व्यक्ती या अधिनियमान्वये अधिकाराचा वापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दुर्भावपूर्वक व खोटेपणाने माहिती देईल व त्यामुळे कोणत्याही जागेत झडती घेण्यात येईल, कोणताही माल जप्त करण्यात येईल, कोणत्याही व्यक्तीस अटकवून ठेवण्यात येईल किंवा अटक करण्यात येईल तर त्या व्यक्तीस सिद्ध अपराध ठरवण्यात आले असता 6 महिन्यापर्यंत वाढवण्यात येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. तर अशा प्रकारे हे जे आहे ते या प्रश्नासंदर्भात माहिती आहे. जो कोणताही व्यक्ती या अधिनियमान्वये अधिकाराचा वापर करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दुर्भावपूर्वक व खोटेपणाने माहिती देईल असं हे कलम आहे. आणि त्याच्यामध्ये जी आहे ती ही आपण शिक्षा बघितलेली आहे. तर 6 महिन्यापर्यंत आणि 10,000 रुपये दंड असू शकेल किंवा या दोन्ही शिक्षा दिल्या जातील. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 4, मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 नुसार खालीलपैकी कोणता अपराध हा जामीन घेण्यास अयोग्य नसतो. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर मादक द्रव्य किंवा भांग यांची बेकायदेशीर आयात. 2 नंबर भांगेची बेकायदेशीररित्या लागवड व गोळा करणे. 3 नंबर दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे. 4 नंबर काकवीची बेकायदेशीररित्या आयात. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर आहे. कारण इथं आपल्याला काय विचारलंय तर कोणता अपराध जामीन घेण्यास अयोग्य नसतो. 2 नंबर पर्याय जो आहे तो इथं आहे. बरोबर त्याचं उत्तर आहे जामीन घेण्यास अयोग्य नसतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर 2 नंबर पर्याय आहे. भांगेची बेकायदेशीररित्या लागवड व गोळा करणे. आणि इथं जे आहे हे कलम 119 दिलेलं आहे. विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे. कलम 65, 67, 67 1 क आणि 67 क, 70, 72 आणि 83 या खालील अपराध हे जे आहेत ते जामीन घेण्यास अयोग्य असतील. आणि त्या संदर्भात म्हणजेच आणि इथं कलम 65 मध्ये काय आहे तर मादक द्रव्ये किंवा भांग यांची बेकायदेशीररित्या आयात करणे इत्यादीबद्दल शिक्षा. कलम 66 मध्ये जे आहे ती भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शिक्षा.
आणि कलम 68. कलम 68 मध्ये काय आहे तर दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल शिक्षा. म्हणजे इथं आपल्याला जे काही पर्याय दिलेले आहेत ते आपण इथं पर्याय जे आहेत ते बघितलेत. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 24 अनुसार हा अधिनियम खालील पदार्थांना लागू नाही. 1 नंबर प्रसाधनीय सिद्ध पदार्थ, 2 नंबर पूर्ती प्रतिबंधक सिद्ध पदार्थ किंवा द्रावण, 3 स्वाद आणणारा अर्क, सत्व किंवा सरबत आणि 4 नंबर वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते वरील सर्व. हे जे आहे हे कलम 24 अनुसार म्हणजे 24 अनुसार अधिनियम खालील पदार्थांना लागू नाही. तर हे जे आहे ते 3 म्हणजेच वरील सर्व याच्यामध्ये हे व्याख्या कलम आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे वरील सर्व. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल PSI 2016ची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7. मुंबई दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 89 मध्ये टिंबटिंबची तरतूद केलेली आहे. इथं आपल्याला जे आहेत ते पर्याय दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 नंबर अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे, 2 नंबर अधिपत्रा वाचून अटक करणे, 3 नंबर दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शास्ती, 4 नंबर नाव सांगण्यास कसूर करणाऱ्या अपराध्यास अटक. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण कलम 89 जे आहे त्याच्यामध्ये दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शास्ती या संदर्भात जे आहे ते आपल्याला प्रश्न आलेला आहे. आता इथं आपण बघूया की 1 नंबर पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते कलम कोणतं आहे तर 1 नंबर पर्याय जो आहे त्याचं कलम कोणतं आहे तर कलम 123 अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे त्या संदर्भात जे आहे ते कलम 123 हे आहे. त्याच्यानंतर अधिपत्रा वाचून अटक करणे हे जे कलम आहे हे कलम 126 आहे. आणि नाव सांगण्यास कसूर करणाऱ्या अपराध्यास अटक करणे तर हे जे कलम आहे ते कोणतं आहे तर कलम 127 अशा प्रकारे आहे. परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर मुंबई दारूबंदी अधिनियम 1949च्या कलम 89 मध्ये टिंबटिंबची तरतूद केलेली आहे. तर 3 नंबर पर्याय आहे दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शास्ती म्हणजे शिक्षा. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. कलम 66 प्रमाणे अफूसंबंधीचे सर्व गुन्हे एकत्रित करून शिक्षा सांगितली आहे. म्हणजेच अफूची आयात करणे, निर्यात करणे, व्यापार करणे, सेवन करणे, खरेदी करणे वगैरे या सर्वांकरिता टिंबटिंबपर्यंत शिक्षा किंवा दंड सांगितलेला आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत फक्त तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 1 नंबर पर्याय 3 वर्ष बरोबर. आणि कलम 66 हे जे आहे तर या संदर्भात आपण पुढे जे आहे तो दंडासंदर्भात आपण ज्यावेळेस ती कलम बघूया त्या संदर्भात माहिती बघूया. आता इथं डिपार्टमेंटल PSI 2017 साली जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र प्रतिबंध अधिनियमाच्या कलम 68 नुसार जो कोणी सार्वजनिक स्थळावर दारूचा गुत्ता चालवेल त्यास दोषी आढळल्यास पहिल्या गुन्ह्याकरिता टिंबटिंब कैद व दंडाची शिक्षेसंदर्भात जी आहे ती तरतूद आहे. तर त्या संदर्भात तरतूद किती आहे तर 6 महिने कैद आणि 500 रुपये दंड. म्हणजे ही ज्यावेळेस परीक्षा झालेली होती त्यावेळेस जे आहे त्यावेळेस हे जे आहे ते बदल झालेले नव्हते. तर हे कलम होतं म्हणजेच हे होतं उत्तर. परंतु आता जे आहे ते बदल झालेले आहे त्याच्यामध्ये. तर कलम 68 नुसार दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे याबद्दल शिक्षा सिद्ध अपराध झाल्यानंतर तर हे जे आहे हे उत्तर म्हणजे आता याच्यामध्ये बदल झालेला आहे, या शिक्षेमध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर 3 वर्षापर्यंत कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 25,000
रुपयांपेक्षा कमी नसेल, परंतु 50,000 रुपयापर्यंत इतक्या द्रवदंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शिक्षेसंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या कोणत्या कलमा अन्वये तरतूद आहे? भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शिक्षेसंदर्भात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949च्या कोणत्या कलमा अन्वये तरतूद आहे? इथं या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे इथं आपल्याला काय विचारलंय तर लागवड करणे आणि ती गोळा करणे. तर हे जे कलम आहे ते कलम 66 मध्ये जे आहे ती तरतूद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते कलम 66 आहे. बाकीची जी कलम दिलेली आहेत त्याच्यामध्ये कलम 64 जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. आणि कलम 65 मध्ये काय तरतूद आहे तर मादक द्रव्ये किंवा भांग यांची बेकायदेशीररित्या आयात करणे इत्यादीबद्दल शिक्षा. आणि कलम 67 मध्ये काय आहे तर विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शिक्षा या संदर्भात तरतूद आहे. म्हणजेच ही शिक्षेसंदर्भात तरतूद आहे. आता डिपार्टमेंटल PSI 2021 30 जुलै 2022 साली जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारला आहे तर प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या कलम 223 नुसार भारतीय भांग वनस्पतीची पाने, लहान देठ आणि फुलांचा किंवा फळांचा शेंडा टिंबटिंब औषधे म्हणून घोषित करण्यात आला आहे. इथं 1 नंबर पर्याय दिलेला आहे उत्कृष्ट, 2 नंबर आवश्यक, 3 नंबर सहाय्यक, 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर. कारण आता आपण बघूया 223 ची जी व्याख्या आहे त्या संदर्भात पूर्ण व्याख्या बघूया. आणि इथं जे आहे त्या संदर्भात आपण आता 223 मध्ये काय 223 ची जी व्याख्या आहे ती काय आहे तर मादक औषधी द्रव्य या संदर्भात व्याख्या आहे. 223 जी आहे ती काय आहे तर मादक औषधी द्रव्य या संदर्भात त्याची जी आहे ती व्याख्या आहे. आता इथं बघूया की क भारतातील भांगेच्या झाडाची म्हणजे कॅनॅबिस सॅटिवा एल पाने, बारीक देठ व फुले किंवा फळे येणारी बोंडे यात भांग, सिद्धी किंवा गांजा या सर्व प्रकारचा समावेश होतो. हे मादक औषधी द्रव्ये आहेत. बरोबर. आणि ख चरस याचा अर्थ संवेष्टन व परिवहन यासाठी आवश्यक असलेल्या क्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही क्रिया ज्यावर करण्यात आलेल्या नाहीत अशी भारतातील भांगेच्या झाडापासून मिळणारी राळ म्हणजेच चरस. आणि ग वरीलपैकी कोणत्याही प्रकारच्या मादक औषधी द्रव्याचे उदासीन पदार्थ घालून किंवा त्याशिवाय तयार केलेले कोणतेही मिश्रण किंवा त्यापासून तयार केलेले कोणतेही पेय या संदर्भात माहिती आहे इथं. आणि ग म्हणजे ग झालं हे. त्याच्यानंतर घ राज्य शासन राज्यपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे या अधिनियमाच्या प्रयोजनाकरिता मादक औषधी द्रव्य म्हणून जाहीर करील असे कोणतेही इतर मादक किंवा अंमली औषधी द्रव्य किंवा पदार्थ व त्यापासून तयार केलेले प्रत्येक पदार्थ किंवा मिश्रण असे औषधी द्रव्य पदार्थ तयार केलेले पदार्थ किंवा मिश्रण हे अपायकारक औषधी द्रव्य अधिनियम 1930च्या कलम 2 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे अफू, कोकापान किंवा तयार केलेले औषधी द्रव्य असता कामा नये असा आहे. म्हणजेच मादक औषधी द्रव्ये या संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. 1930चा पण आपण इथं जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 2 मध्ये काय दिलाय तर 2 मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे अफू, कोकापान किंवा तयार केलेले औषधी द्रव्य असता कामा नये. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे हे जे आहेत हे आपल्याला आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्यात त्याच्यामध्ये हे 11 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण इथं बघितलं तर हा जो प्रश्न आहे हा
2017 सालचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्र प्रतिबंध अधिनियमाचं, महाराष्ट्र दारूबंदी संदर्भातला आहे ते, म्हणजेच महाराष्ट्र दारूबंदी प्रति कलम 68 नुसार जो कोणी सार्वजनिक स्थळावर दारूचा गुत्ता चालवेल त्यास दोषी आढळल्यास पहिल्या गुन्ह्याकरिता टिंबटिंब कैद व दंडाची तरतूद आहे. तर या संदर्भात ही जी आहे ही शिक्षा बदललेली आहे आणि ही शिक्षा जी आहे ती ही आहे आता या संदर्भात. तर हे इथं महत्त्वाचं आहे. कलम 68 जे आहे त्याच्यामध्ये दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल शिक्षा. जे आहे ते आता एकच केलेले आहे, कारण सिद्ध अपराध झाल्यानंतर 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा 25,000 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. तर अशा प्रकारे आपण हे प्रश्न बघितले. आता आपण थोडक्यात अभ्यासक्रम बघूया आणि अभ्यासक्रमामध्ये जे काय कलम दिलेले आहेत त्या संदर्भात माहिती बघूया. तर ही महत्त्वाची अशी आपण प्रश्न बघितले आणि इथं आपण आता बघूया की महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम या 1949 त्याच्यामध्ये आपल्याला जी कलम म्हणजेच अभ्यासक्रमामध्ये जी कलम आहेत ती बघूया. 2 नंबरचे कलम आहे ते व्याख्या कलम आहे. त्याच्यामध्ये ही कलम दिलेली आहेत. त्याच्यामध्ये पोटकलम 2, 7, 8, 10, 10 22, 23 आणि 24 आणि 30 ही जी आहेत ही पोटकलम म्हणजेच व्याख्या कलम आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कलम 11 ते 24 कलम 11 ते 24 त्याच्यानंतर 65 ते 68 आणि 83 ते 86 आणि 89 119 123 आणि 126 व कलम 127 एवढा जो आहे तो आपल्याला अभ्यासक्रम आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडक्यात माहिती बघूया या कलमांसंदर्भात. प्रकरण 1 प्रकरण या कायद्यातील प्रकरण 1 मधील प्रारंभिक जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये कलम 2 आणि 2 त्याची जी इथं आपल्याला आहे ती व्याख्या दिलेली आहे. तर कलम 2.2 मध्ये बाटलीत भरणे या संदर्भात आपल्याला व्याख्या दिलेली आहे. तर ते आपण प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केली त्यावेळेस आपण बघितली. बाटलीत भरणे याचा अर्थ त्याचे व्याकरणिक दृष्ट्या होणारे फेरफार धरून विकण्यासाठी कोणताही पदार्थ पिंपातून किंवा इतर भांड्यातून काढून तो बाटली, बरणी, कुपी, घट हे शब्द महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. बाटली, बरणी, कुपी, घट होतो किंवा तत्सम पात्रे यात भरणे असा समजावा. मग त्यासाठी माल तयार करण्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा उपयोग केला असो व नसो, बाटलीत भरणे या शब्दप्रयोगात पुन्हा बाटलीत भरणे याचा समावेश होतो. आणि त्याच्यानंतर 2.7 मध्ये जे आहे ते आपल्याला दारूचा गुत्ता या संदर्भात म्हणजेच अड्डा, दारूचा अड्डा, हा हड्डा बोलतो ना आपण, हड्डा, दारूच्या हड्ड्यावर गेलो म्हणून, दारूचा हड्डा बरोबर. कलम 2.7 दारूचा गुत्ता याचा अर्थ जी कोणतीही जागा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची असेल किंवा तिचा तो भोगवटा करीत असेल, वापर करीत असेल, ती ताब्यात ठेवीत असेल किंवा तिच्यावर देखरेख ठेवीत असेल किंवा तिची व्यवस्था पाहत असेल किंवा तिच्यावर नियंत्रण ठेवीत असेल आणि जीत तिचा वापर केल्याबद्दल किंवा तिच्यात दारू पिण्याची सोय केल्याबद्दल आकार घेऊन किंवा अन्य कोणत्याही प्रकारे अशा व्यक्तीच्या फायद्यासाठी किंवा कमाईसाठी दारू पिण्याची किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याची परवानगी दिली असेल अशी जागा आहे व त्यात या अधिनियमान्वये दिलेल्या लायसन्स वाचून एकापेक्षा अधिक व्यक्तीकडून दारू पिण्याकरिता किंवा कोणतेही मादक औषधी द्रव्य सेवन करण्याकरिता जिचा वारंवार उपयोग करण्यात येतो त्या क्लबच्या जागेच्या किंवा कोणत्याही इतर जागेचा समावेश होतो. तर अशा प्रकारे ही जी आहे ते आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर कलम 2 पोटकलम 8 याच्यामध्ये जे आहे ते देशी दारू या संदर्भात व्याख्या दिलेल्या आहेत. तर यात म्हणजेच आपल्या भारतात उत्पादन केलेल्या किंवा तयार केलेल्या सर्व प्रकारच्या दारूचा समावेश होतो. आता इथं आपल्याला दिलेलं आहे कलम 2.10 याच्यामध्ये विप्रकृत
म्हणजेच काय तर याचा अर्थ मनुष्याच्या सेवनास अयोग्य म्हणजेच आपल्या पिण्यासाठी अयोग्य करण्याकरिता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे असा आहे. त्याच्यानंतर कलम 2 पोटकलम 10 विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ लाख रोगन, फ्रेंच पॉलिश व वॉर्निश यांचा समावेश होतो. तर आपण मित्रांनो आपल्या गावाकडे जे आहे ते पहिले लोक जे आहेत ते हे लाकूड पॉलिश असायचं ना, लाकूड पॉलिशचं ते तुरटी टाकून आणि हे करायचे, ते तुरटी टाकून निवळ करायचे आणि त्याच्यानंतर ते प्यायचे. ते हे म्हणजेच लाख रोगन किंवा फ्रेंच पॉलिश त्याला बोलायचे. घष्टे बोलायचे त्याला, म्हणजे गाळण करायचे त्याला. ते फ्रेंच पॉलिश व वॉर्निश म्हणजे आपल्या डहाणू पालघर साईडला ते लोक पहिले प्यायचे, आदिवासी लोक. म्हणजे आपण ते कलम 2:22 याचा अर्थ आहे मादक द्रव्य आणि कलम 2:23 म्हणजे मादक औषधी द्रव्य आणि कलम 2 पोटकलम 24 याच्यामध्ये दारू आणि कलम 2:30 तर 2:30 मध्ये काय आहे तर अफू या संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. प्रकरण 3 याच्यामध्ये जी आहे ती मनाई संदर्भात जी आहे ती कलम आहेत. तर कलम 11 काय आहे तर मादक द्रव्य तयार करणे वगैरे यास या अधिनियमाच्या तरतुदी नियम वगैरे यास अनुसरण परवानगी देणे. त्याच्यानंतर कलम 12 काय आहे तर दारू तयार करण्यास व दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालवण्यास मनाई या संदर्भात तरतूद आहे. त्याच्यानंतर कलम 13 दारूची विक्री वगैरे करण्यास मनाई. कलम 14 काय आहे तर मादक औषधी द्रव्ये निर्यात करणे, त्याचे परिवहन करणे, ते विकणे, तयार करणे वगैरे यास मनाई. आणि कलम 15 काय आहे तर गोड ताडीची आयात, निर्यात, परिवहन, विक्री वगैरेस मनाई. ताडी संदर्भात हे कलम आहे. कलम 15 जे आहे ते ताडी संदर्भात आहे. कलम 16 ताडी देणारी झाडे छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई या संदर्भात तरतूद आहे. त्याच्यानंतर कलम 17 काय आहे तर अफू जवळ बाळगणे वगैरे यास मनाई. कलम 18 अज्ञात व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई, म्हणजे ज्यांना आपण ओळखत नाही त्यांना मादक द्रव्य विकण्यास मनाई. आणि कलम 19 जे आहे ते वगळण्यात आलेलं आहे. आणि कलम 20 काय आहे तर चरसाचे उत्पादन करणे वगैरे यास मनाई. आणि कलम 21 हे आहे ते विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे. आणि कलम 22 काय आहे तर कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यासाठी परवानगी देण्यास मनाई. कलम 23 काय आहे तर मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यास किंवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई. आणि कलम 24 काय आहे तर मादक द्रव्य वगैरे यासंबंधी जाहिराती प्रसिद्धी करण्यास मनाई. आणि कलम 24 काय आहे तर हे प्रकरण काही पदार्थांना लागू नसणे. तर या संदर्भात आपण जो काय आपल्याला प्रश्न आलेला होता तो आपण बघितलेलाच आहे प्रश्न. तर अशा प्रकारे ही आपण इथं माहिती बघितली. आता प्रकरण 7 काय आहे तर अपराध व शास्ती, अपराध आणि शिक्षा. म्हणजेच याच्यामध्ये आपण जर ते ही काय मनाई केलेले आहेत कलम त्याच्या संदर्भात जर आपण अपराध केला तर आपल्याला शिक्षा काय आहे त्या संदर्भात इथं तरतुदी दिलेल्या आहेत. कलम 65 काय आहे तर कलम 65 ते कलम 68 पर्यंत जी आहेत ती कलम आहेत. त्याच्यानंतर कलम 83 ते कलम 86 ही जी आहेत ही कलम दिलेली आहेत. तर त्या संदर्भात आपण माहिती बघूया. कलम 65 काय आहे तर मादक द्रव्ये किंवा भांग यांची बेकायदेशीररित्या आयात करणे इत्यादीबद्दल शिक्षा जी आहे ती इथं दिलेली आहे. सिद्ध अपराध झाल्यावर अशा प्रत्येक अपराधाबद्दल 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा 25,000 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. त्याच्यानंतर कलम 66
भांगेची बेकायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे आणि इतर गोष्टींबद्दल शिक्षा. तर या संदर्भात आपण जे आहे ते कलमामध्येच माहिती बघितली, परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते त्याच्यामध्ये बघितलेले आहे. आता कलम 66 क अफूची बेकायदेशीररित्या आयात करणे वगैरे बद्दल शिक्षा. सिद्ध अपराध ठरवण्यात आले असता अशा प्रत्येक अपराधाबद्दल 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कैदेची शिक्षा तसेच दंडाची शिक्षा सुद्धा होईल. आणि कलम 67 मध्ये काय तरतूद आहे तर कलम 67 विप्रकृत मद्यसारात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शिक्षा. म्हणजेच कलम 21 जे आहे, कलम 21 काय आहे तर ते आपण बघूया. कलम 21 काय आहे तर विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे. सिद्ध अपराध ठरवण्यात आले असता 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा 25,000 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. त्याच्यानंतर इथं आपल्याला कलम 67(1) क याच्यामध्ये आपल्याला हे काय आहे तर विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शिक्षा जी आहे ती दिलेली आहे. कलम 21(अ) चा भंग केला तर कलम 21 काय आहे तर कलम 21(अ) म्हणजे विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात बदल करणे त्या भंग केला तर 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा 25,000 रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. आता इथे कलम 67(1) आणि ख म्हणजेच औषधोपचाराच्या औषधपत्रासंबंधी असलेल्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा. म्हणजे 22(अ) संदर्भात आहे. 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. 67 क याच्यामध्ये आपल्याला कलम 59 क च्या तरतुदींचे उल्लंघन करून कलम 24 क मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याबद्दल शिक्षा. 24 क हे प्रकरण काही पदार्थास लागू नसणे. म्हणजे 24 क काय आहे तर ते आपण आता इथं बघूया. चोवीस के संदर्भात म्हणजे 24 क हे जे आहे हे आपण बेरेक्स मधून घेतले. म्हणजे 24(अ) मादक दारू म्हणजे प्रसादनीय पदार्थ, सिद्ध पदार्थ, प्रसादनीय सिद्ध पदार्थ, त्याच्यानंतर औषधीय सिद्ध पदार्थ आणि प्रतीक सिद्ध पदार्थ किंवा द्रावण. आणि 4 नंबर जे आहे ते मादक दारू वापरण्यास अयोग्य असा मदार्क असलेल्या कोणताही स्वाद आणणारा अर्क, सत्व किंवा सरबत या संदर्भात जे आहे ते हे कलम आहे. म्हणजे या संदर्भात जे आहे ते इथं शिक्षा जी आहे ती दिलेली आहे. 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. आता कलम 68 दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल शिक्षा. तर ते आपण जे आहे ते ज्यावेळेस आपण प्रश्न बघितला त्या संदर्भात आपण इथं त्याची जी आहे त्या संदर्भात माहिती घेतलेलीच आहे. म्हणजे दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल जी शिक्षा आहे ती सिद्ध अपराध झाल्यानंतर 3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा 25,000 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयापर्यंत द्रवदंडाची जी आहे ती शिक्षा होईल किंवा या दोन्हीही शिक्षा होतील कलम 68 मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट मग कलम 83 हे अभ्यासक्रमामध्ये आहे. कलम 83 काय आहे तर कट करण्याबद्दल शिक्षा या संदर्भात हे जे आहे हे कट करण्यासंदर्भात शास्ती म्हणजे कट करण्यासंदर्भात शिक्षा आहे. तर
3 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु 5 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल किंवा 25,000 रुपयापेक्षा कमी नसेल परंतु 50,000 रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. आणि त्याच्यानंतर कलम 84 जे आहे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये त्याच्यामध्ये कलम 84 काय आहे तर कोणत्याही सार्वजनिक गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्यास बद्दल शिक्षा. तर जर सिद्ध अपराध म्हणजे न्यायालयात सिद्ध अपराध झाला तर 5,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. आणि कलम 85 काय आहे तर दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल जी आहे ती शिक्षा आहे त्या संदर्भात तरतूद आहे. तर इथं पहिल्या अपराधाबद्दल जी आहे ती 6 महिन्यापर्यंत असू शकेल. पहिल्या अपराधाबद्दल जी आहे ती किती आहे तर 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कैदेची व 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल. म्हणजेच कलम 25 मध्ये दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शिक्षा आहे. परंतु विशेष व पुरेशा कारणाच्या अभावी अशी कैदेची शिक्षा जी आहे ती 3 महिन्यापेक्षा कमी असता कामा नये व असा दंड जो आहे तो 5,000 रुपयापर्यंत 5,000 रुपयापेक्षा कमी असता कामा नये. आणि ब नंतरच्या अपराधाबद्दल म्हणजे दुसरा ज्यावेळेस अपराध झाला तर 1 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या सश्रम कैदेची व तसेच 10,000 रुपये दंडाची शिक्षा होईल. परंतु इथं आहे म्हणजे पुरेसे परंतु 6 महिन्यापेक्षा कमी असता कामा नये व असा दंड जो आहे तो 7,000 रुपयांपेक्षा कमी असता कामा नये. तर हे कलम 85 महत्वाचं आहे. कलम 85 संदर्भात काय आपल्याला प्रश्न विचारलेला नाही, बरोबर. पण तरी पण आपण इथं हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कलम 86 आपण बघूया. कलम 86 संदर्भात आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला नाही. कलम 86 मध्ये काय तरतूद आहे तर या अधिनियमाखालील अपराध करण्यासाठी कोणतीही जागा वापरण्याची परवानगी देण्याबद्दल शिक्षा काय आहे तर 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कैदेची शिक्षा होईल किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. तर 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कैदेची शिक्षा होईल किंवा 10,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. परंतु विशेष न्यायालयात विशेष व पुरेशा कारणाअभावी कैदेची शिक्षा जी आहे ती 3 महिन्यापेक्षा कमी असता कामा नये व असा दंड जो आहे तो 5,000 रुपयापेक्षा कमी असता कामा नये. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण. प्रश्न क्रमांक 89 हे कलम जे आहे ते हे महत्त्वाचं आहे कारण हे या कलमा संदर्भात जे आहे ते 2011ला पण प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर 2016ला पण प्रश्न या कलमावर जे आहे ते विचारलेला आहे. दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरवल्याबद्दल शिक्षा या संदर्भ म्हणजेच खोटी माहिती दिल्याबद्दल शिक्षा जी आहे ती या कलमामध्ये दिलेली आहे. सिद्ध अपराध गुन्हा ज्यावेळेस सिद्ध झाला तर 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडाची शिक्षा किंवा 10,000 रुपयेपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा होतील. म्हणजे 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या 6 महिन्यापर्यंत हे कलम जे आहे दुर्भावपूर्वक खोटी माहिती दिल्याबद्दल शिक्षा. तर इथं जे आहे हे 10,000 रुपयेपर्यंत 10,000 रुपयेपर्यंत
10,000 रुपयापर्यंत जे आहे ते द्रवदंडाची जी आहे ती शिक्षा होऊ शकते किंवा या दोन्ही शिक्षा होतील. आता इथं आपल्याला प्रकरण 9 जे आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे अधिकार, कर्तव्य व कार्यपद्धती याच्या संदर्भात तरतुदी आहेत. तर हे आपण थोडक्यात माहिती लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. कलम 119 जे आहे ते काय आहे तर विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य असणे. त्याच्यानंतर कलम 123 याच्यामध्ये काय तरतूद आहे तर अपराधास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे या संदर्भात अधिकार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर कलम 126 अधिपत्रा वाचून अटक करणे आणि कलम 127 मध्ये काय तरतूद आहे तर नाव सांगण्यास कसूर करणाऱ्या अपराध्यास अटक करणे या संदर्भात जे आहे ती तरतूद आहे. तर अशा प्रकारे आपण इथं हे जे आहे ते आज आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण सविस्तर एक एक कलम बघूया. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.